हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्पीक इझी इंग्लिश विथ राज चॅनेल. माझे नाव राजेश पाटील आहे. आपल्या मराठी मुलामुलींच्या मनातील इंग्लिश बद्दलची भीती दूर करण्यासाठी मी एक नवीन चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या चॅनलचे स्लोगन आहे इंग्लिशला करूया वेलकम आणि मराठी सारखेच बोलूया ऑसम. आजपासून आपण एक स्पोकन इंग्लिश सिरीज चालू करत आहोत, ज्यामुळे इंग्लिश बोलण्यासाठी मदत होईल. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा. सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला आपण नाउन म्हणजे काय समजून घेऊया. नाउनला मराठीमध्ये आपण नाम म्हणतो. एखाद्या वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी, जागा किंवा भावनेचे नाव. थोडक्यात ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याला दिसतात ते सगळे नाउन आहेत. फॉर एक्झाम्पल, टेबल, रोहन जी व्यक्ती आहे, टायगर, स्पॅरो, पुणे. तसेच आपल्यातील वेगवेगळे इमोशन्स, भावना, त्या सुद्धा नाउन आहेत. फॉर एक्झाम्पल, लव्ह, ऑनेस्टी, हेट, काइंडनेस. तर तुम्हाला नाउन समजलेच असेल, होय ना? ऑल राईट. आता आपण प्रोनाउन कशाला म्हणतात ते बघूया, ज्याला मराठीमध्ये सर्वनाम म्हणतो. प्रोनाउन नावातच अर्थ आहे. प्रो म्हणजे च्या जागी. कोणाच्या जागी? तर नाउनच्या जागी. नाउनच्या जागी जो शब्द वापरतो त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. आपण असे का करतो किंवा याची गरज का आहे? तर बोलते वेळी नाउनचा वारंवार उच्चार टाळण्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो. तुम्ही म्हणाल कसे? तर आपण एक एक्झाम्पल बघूया. हे सेंटेन्स बघा. पंकज माझा मित्र आहे. पंकज हुशार आहे. पंकज उंच आणि देखणा आहे. पंकज बँकेत काम करतो. हे सेंटेन्स ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल वेडा झालायस का? त्याऐवजी जर मी म्हटले पंकज माझा मित्र आहे, तो हुशार आहे, तो उंच आणि देखणा आहे, तो बँकेत काम करतो, असे म्हटल्यानंतर तुम्ही मला शाबासकी द्याल. तर इथे पंकज हे नाव रिपीट न करता मी तो हे सर्वनाम वापरलेले आहे. आपल्या स्लोगन प्रमाणे जर आपण मराठी सारखेच ऑसम बोलणार असू तर आपण या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघू. तर सेंटेन्स आहे, पंकज इज माय फ्रेंड. पंकज इज इंटेलिजंट. पंकज इज टॉल अँड हँडसम. पंकज वर्क्स इन अ बँक. या सेंटेन्स ऐवजी जर मी म्हटले पंकज इज माय फ्रेंड, ही इज इंटेलिजंट, ही इज टॉल अँड हँडसम, ही वर्क्स इन अ बँक, तर दुसरे सेंटेन्स ऐकायला बरे वाटते. तर इथे पंकज या नाउन ऐवजी मी ही हे प्रोनाउन वापरले आहे. प्रोनाउन्सचे टाइप्स बघण्याआधी आपण स्पोकन इंग्लिश मधील बेसिक कन्सेप्ट बघूया. हे सेंटेन्स बघा. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. इथे आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, जो एखादे काम कोण करतो हे दाखवतो. इथे खेळण्याचे काम मी करत आहे. त्यानंतर प्ले हा वर्ब आहे म्हणजे क्रियापद, जो काय काम होत आहे हे दाखवतो. इथे खेळण्याचे काम होत आहे. त्यानंतर क्रिकेट हा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे, जो काम कशावर होत आहे हे दाखवतो. इथे खेळण्याचे काम क्रिकेटवर होत आहे. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट बघूया. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. एक वस्तू किंवा व्यक्ती असल्यास बोलतो. एक्झाम्पल, टेबल, मोबाईल, प्रिया, बॉय हे झाले. त्यानंतर प्लुरल म्हणजे अनेक वचनी. एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती असल्यास बोलतो. एक्झाम्पल, टेबल्स, मोबाईल्स, प्रिया अँड रिया, बॉयज. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट बघूया. फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष. जो बोलणारा असतो तो. जर इथे मी तुमच्याशी बोलत आहे त्यामुळे मी बोलणारा फर्स्ट पर्सन झालो. त्यानंतर सेकंड पर्सन द्वितीय पुरुष म्हणजे ऐकणारा. इथे तुम्ही ऐकत आहात त्यामुळे तुम्ही सेकंड पर्सन झाला. त्यानंतर थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. जर मी तुम्हाला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगत असल्यास ती तिसरी व्यक्ती थर्ड पर्सन होते. फॉर एक्झाम्पल, रमेश इज माय बेस्ट फ्रेंड. इथे मी तुम्हाला रमेश बद्दल बोलत आहे त्यामुळे रमेश थर्ड पर्सन झाला. त्यानंतर सेंटेन्सचा जनरल फॉर्म्युला हा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, आय प्ले क्रिकेट. हे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रोनाउन्सचे टाईप खूप इझी जातील. तर पहिला प्रोनाउन्सचा टाईप आहे तो म्हणजे सब्जेक्ट प्रोनाउन्स. हे प्रोनाउन्स सब्जेक्टच्या जागी येतात म्हणजे वाक्यात सगळ्यात सुरुवातीला येतात. हा चार्ट बघा.
हा चार्ट बघितल्यानंतर थोडं कन्फ्युजन होतंय ना? मैं हूं ना? तर इथे बघा, फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे बोलणारा एकटा, जो की मी आहे, इंग्लिशमध्ये आय. एक्झाम्पल बघा, आय एम अ ट्रेनर, मी एक ट्रेनर आहे. त्यानंतर आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. तर दुसरा आहे तो म्हणजे फर्स्ट पर्सन प्लुरल, म्हणजे बोलणारे एकापेक्षा जास्त, ज्यात मी सुद्धा असेन. वी म्हणजे आम्ही. इथे एक्झाम्पल बघा, वी आर ट्रेनर्स, आम्ही ट्रेनर्स आहोत, ज्यामध्ये मी असेन, परत बाकीचे जे ट्रेनर्स आहेत ते असतील. त्यानंतर वी आर टीचिंग, आम्ही शिकवत आहोत. सेकंड पर्सन सिंग्युलर म्हणजे ऐकणारा एकटा. जर आपल्यापेक्षा लहान असेल किंवा मोठा असेल तरी सुद्धा आपण यू वापरतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आपण एक्झाम्पल बघूया. यू आर अ गुड स्टुडंट म्हणजे लहान आहे त्यासाठी वापरलं. यू आर अ ग्रेट फादर, माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्यासाठी वापरले. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेकंड पर्सन प्लुरल म्हणजे ऐकणारे एकापेक्षा जास्त. समजा मी बोलत आहे आणि माझ्या समोर 15 स्टुडंट्स आहेत, ते ऐकत आहेत, तर मी त्यांना यू असं बोलवेन. यू म्हणजे तुम्ही लोक. इथे एक्झाम्पल बघा, यू आर ब्रिलियंट स्टुडंट्स, यू आर ब्रिलियंट स्टुडंट्स. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तिसरी व्यक्ती ज्याबद्दल मी बोलत आहे ती एक असल्यास वापरतो. ही हे प्रोनाउन एखादा पुरुष आपल्यापेक्षा लहान किंवा मोठा असल्यास आपण वापरतो. एक्झाम्पल बघूया इथं. दीपक इज अ स्टुडंट, ही इज व्हेरी इंटेलिजंट, लहानासाठी. दिस इज माय अंकल, ही इज व्हेरी हार्ड वर्किंग, मोठ्यांसाठी. त्यानंतर शी हे प्रोनाउन एखादी स्त्री आपल्यापेक्षा लहान किंवा मोठी असल्यास आपण वापरतो. एक्झाम्पल बघूया इथं. पूजा इज माय सिस्टर, शी लाइक्स रीडिंग नॉवेल्स, लहानासाठी. त्यानंतर दिस इज माय मदर, शी इज व्हेरी काइंड, हे मोठ्यांसाठी. त्यानंतर इट हे प्रोनाउन एखादा प्राणी, पक्षी किंवा वस्तूसाठी वापरतो. एक्झाम्पल बघूया इथं. माय नेबर हॅज अ डॉग, इट बार्क्स फ्रिक्वेंटली, प्राण्यासाठी झालं. आय हॅव अ बुक, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, वस्तूसाठी झालं. त्यानंतर आपण दे हे प्रोनाउन थर्ड पर्सन मध्ये एकापेक्षा जास्त प्राणी, पक्षी, वस्तू जर असतील तर त्यांच्यासाठी वापरतो. दे म्हणजे ते लोक. एक्झाम्पल बघूया इथं. बॉईज आर इन द क्लास, दे आर मेकिंग नॉईज, हे एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी. त्यानंतर कॅट्स आर इन द हाऊस, दे आर ड्रिंकिंग मिल्क, एकापेक्षा जास्त प्राण्यांसाठी. आय होप डे 1 तुम्हाला आवडला असेल. आता तुमचा होमवर्क बोर्डवरती दिला आहे. जिथे रिकाम्या जागा आहेत तिथे करेक्ट प्रोनाउन तुम्हाला वापरायचा आहे. याचे आन्सर्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, जे मी पर्सनली चेक करेन. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा टीचिंग बद्दल काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डे 2 व्हिडिओमध्ये आपण भेटू. हॅपी लर्निंग अँड कीप वॉचिंग.